सकाळी गरम गरम पोह्यांचा नाश्ता केला आणि नाश्ता करून शुभ्याला घेतला आणि निघालो स्पंदन मिसळला। तर शुभ सकाळ मित्रांनो, आज स्पंदन मिसळचा 173वा दिवस। आज खूप काही वेगळं नाही, आजचा वार शुक्रवार आहे, रोज सारखाच आजचा दिवस राहणार आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओमधले रोजचे तेच कामं बघून नक्कीच बोर झालेले असणार, पण मला काय या कामांना बोर होऊन चालणार नाही। मला तर हे कामं करतच राहावे लागणार आहे। मी दिवसभर जे कामं करतो तेच व्हिडिओमध्ये दाखवत असतो, नवीन काही दाखवण्यासाठी नाही म्हणून उगाच काहीतरी उद्योग करायचा आणि ते व्हिडिओमध्ये दाखवायचं, हे काय मला पटत नाही। आणि हे सगळे कामं मी काही दाखवण्यासाठी करत पण नाहीये। आता कुठे माझ्या हॉटेलमधली सिस्टीम प्रॉपर वर्क करते, प्रॉपर सगळे कामं होतात आणि मला थोडाफार टाइम पण मिळतोय। माझ्याकडे डोक्यात बऱ्याच काही आयडियाज आहे, पण मला जसं टाइम भेटेल तसं मी ते तुमच्या समोर आणायचा नक्कीच प्रयत्न करेन। आज मी जवळपास 3:30 पावणे 4 वाजता पुन्हा एक मिसळचं नवीन पातेलं बनवलं, कारण आज काय कस्टमर थांबायचं नावच घेत नव्हते। शुभम आणि मी जेवायला बसलो, तेवढाच एक कस्टमरचा ग्रुप आला। शुभ्याला म्हटलं तू बस जेवायला, मी सगळं बघून घेतो। मग काय फटाफट प्लेट्स लावल्या, त्या सर्व्ह करून वरती झालेला टेबल पण पटकन क्लीन करून घेतला। आज जवळपास 5 वाजेपर्यंत टुकू कस्टमर चालूच होते। तेवढं आवरून पटकन गावात गेलो आणि पटकन किराणा दुकानात किराणा पण घेतला। हॉटेलला येऊन बघतो तर शुभमचं काम चालूच होतं। मग काय पटापट त्यांनी झाडून घेतलं, मी फटाफट पुसून पण घेतलं। आणि भाई बऱ्याच लोकांचा एक प्रश्न आहे खूप दिवसांपासून की मी दिवसभर व्हिडिओ काढतो कधी, एडिट कधी करतो आणि पोस्ट कधी करतो। तर मित्रांनो, दिवसभराचे सगळे कामं आवरून आणि मस्त हॉटेल टकाटक क्लीन करून एका जागी बसतो, व्हिडिओ एडिट करतो आणि पोस्ट करतो।